दुसऱ्या दिवशी सकाळी वज्र झाडलोट करत होता आणि पलाश घोष पंपावर काम करत होता. सांजी तिथेच होती. वज्र तिला म्हणाला, तिजोरीचा कोड नंबर म्हणजे कॉम्बिनेशन मला दे, ते मिळाल्याशिवाय तिजोरी उघडता येत नाही. देते तुला, ती म्हणाली. त्यानंतर दिवसभरात पलाश तिथे नसताना संधी साधून तिने वज्रच्या हातात चिठ्ठी सरकवली. तो नंबर बघताच वज्रच्या लक्षात आलं की त्याच्या गळ्यात एक जुनाट मॉडेल मारलं गेलं आहे. अद्ययावत मॉडेलमध्ये किल्ली लावल्यावरच दार बंद होत असे, पण हे जुनं मॉडेल असं होतं की दार बंद केल्यावर आपोआपच लॉक होत असे. तुलनेत हे मॉडेल उघडायला खूप सोपं होतं. वज्र ते 10 मिनिटात उघडू शकणार होता. गुरुवारी पलाशनी वज्राला सांगितलं की शनिवारी त्याला एका मीटिंगसाठी जायचं आहे. सांजीवर लक्ष ठेव. ती एखाद्या ट्रक ड्रायव्हरला पटवून पळून तर जाणार नाही ना, हे बघ. वज्राला खूप वाईट वाटलं. किती विश्वास आहे पलाशचा आपल्यावर. त्याचा त्याच्या बायकोवर नाही आहे विश्वास, पण आपल्यावर आहे. आणि इथे आपल्याला काय करावं लागणार आहे त्याच्याबरोबर. त्याच्या मनात तरी असेल का की तो त्याच्या बायकोवर जो संशय घेतोय ते कृत्य आपणच करणार आहोत म्हणून. नाही, तुम्ही काळजी करू नका, आपली व्यथा चेहऱ्यावर न दाखवता वज्र म्हणाला. शुक्रवार आला. वज्राला त्या दिवशी सुट्टी असायची. सर, एक विनंती करायची होती. आज माझी सुट्टी असते. मला जरा कलकत्त्यापर्यंत जायचं होतं. तुमची गाडी नेली तर चालेल का? आणि मला थोडे पैसे हवे होते खर्च करायला. म्हणजे मला तुम्ही दिलेले पैसे, जे तुम्ही तिजोरीत ठेवलेत ते. अरे जरूर घेऊन जा गाडी. आणि पैसे किती हवे? 6-7 हजार तरी द्या, वज्र म्हणाला. आणि पलाशने त्याला तिजोरीतून पैसे काढून दिले. याला एवढे पैसे का लागत असतील असं त्याच्या मनात आलं, पण त्यांनी विचारलं नाही. कलकत्त्यावरून तुम्हाला काही आणू का येताना? नाही, नको. तू फक्त येताना पिऊन येऊ नको, वज्राच्या बरगडीत ढोसत पलाश हसून म्हणाला. वज्र पलाशची गाडी घेऊन निघाला तेव्हा सांजी किचनमधून त्याच्याकडे बघत होती. आपण पळून जाताना विमानाने जायचं नाही हे वज्रनी पक्क ठरवलं होतं, कारण त्याला शोधायच्या प्रयत्नात पोलिसांनी सगळ्यात आधी विमान प्रवासाचा शोध घेतला असता. एका ट्रॅव्हल कंपनीच्या ऑफिससमोर वज्रने आपली गाडी थांबवली आणि रेल्वेची चौकशी केली. रात्री 12:30 वाजता एक ट्रेन सुटत होती. पलाश मीटिंगला जाण्यासाठी शनिवारी संध्याकाळी 7 वाजता निघणार होता. 7:30 वाजेपर्यंत आपण त्याची तिजोरी उघडू आणि पैसे पॅक करून 7:45पर्यंत निघू शकू असा अंदाज वज्रनी बांधला. अगदी सांजीचा बंदोबस्त करण्यात लागणारा वेळ लक्षात घेतला तरी 12:30ची ट्रेन आरामात मिळू शकत होती. त्यांनी जवळच्या दुकानात जाऊन काही कपडे, बूट, गॉगल, हेअर डाय आणि एक नवी सुटकेस खरेदी केली. त्या सगळ्या वस्तू भरून सुटकेस लॉक केली आणि ती कारच्या डिकीत ठेवली. सांजी पोलिसांना वर्णन करेल तेव्हा कपडे, डोक्याच्या केसांचा रंग, डोळे असं वर्णन करेल. त्यापेक्षा पूर्णतः वेगळं असं वेषांतर करण्यासाठी या वस्तू वज्राला लागणार होत्या. ही सगळी खरेदी झाल्यावर तो गाडी घेऊन पुन्हा पलाशच्या धाब्याच्या दिशेने निघाला. वाटेत एका ठिकाणी निवडुंगाची खूप झुडपं होती. एका खुणेच्या जागी झुडपात सुटकेस लपवली. पुन्हा आपल्याला ही सापडायला हवी आणि इतर कोणाला ती दिसता कामा नये याची काळजी त्याने घेतलेली होती. हे सर्व करून तो सायंकाळी 7च्या आत धाब्यावर पोहोचला. रात्रीच्या जेवणाच्या तयारीच्या दृष्टीनं त्यांनी सांजी आणि पलाशला नेहमीप्रमाणे मदत केली. रात्री 10पर्यंत रेस्टॉरंटमध्ये जेवणं चालू राहिली आणि 11पर्यंत सगळी आवराआवरी होऊन पलाश घोष झोपायला निघून गेला. त्या रात्री वज्रची रात्रपाळी होती. सांजी आपल्या खोलीमध्ये गेली आणि वज्र पंपाजवळ जाऊन बसला.
रात्री उशिरा केव्हा तरी सांजी वज्र बसला होता तिथे सावधपणे आली. कलकत्त्याला कशासाठी गेला होतास? तुझी काय कल्पना आहे? इथून तिजोरी उघडून गेल्यावर पळून जाण्यासाठी दुबईचं विमानाचं तिकीट काढायला गेलो होतो का मी? तुझा तिकडे जायचा प्लॅन आहे? तुला काय देणं घेणं आहे मी कुठं जावं याच्याशी? तुला तिजोरी उघडून हवी आहे, मी ती देईन. ती द्यावीच लागेल तुला, सांजी म्हणाली आणि सावकाश चालत आपल्या बंगल्यात गेली. सांजीला डबल क्रॉस करून सगळी रक्कम वज्र घेऊन जाणार होता. मनात आणलं तर या रकमेतनं पलाशच्या या धाब्यासारखा एखादा धाबासुद्धा तो खरेदी करू शकला असता. लग्न करून ऐशोआरामी आयुष्य जगू शकला असता. वज्रनी थोडा वेळ तिथेच बसून काढला. अजून एकच दिवस आणि पुन्हा कधीच इथे येणं होणार नाही त्याच्या मनात आलं. त्याला ही जागा आवडायला लागली होती. एक प्रकारची अनोखी ओढ, प्रेम त्याला वाटायला लागलं होतं. जागेबद्दलही आणि पलाश घोषबद्दलही. किती चांगला माणूस होता तो. आपल्याला देवासारखा भेटला. आश्रय दिला, प्रेम दिलं, पैसे दिले. त्याला एकदम आवंढा आला. त्याचे इथून नेलेले एकूण एक पैसे आपण परत करायचे त्यांनी पुन्हा निश्चय केला. शनिवारी सकाळी 6 वाजताच पलाश घोष रेस्टॉरंटमधनं बाहेर आला आणि वज्रला म्हणाला, तू ठीक आहेस ना शीर्ष? मी अंघोळ उरकली की निघतोय. सांजीला बोलू नकोस, पण मी 2 वाजायच्या आत परत येईन असं वाटत नाही. मीटिंग लांबू शकते आणि नंतरचं खाणं पिणं. हसून वज्राच्या बरगडीला ढोसून पलाश म्हणाला. त्याच्या नजरेला नजर द्यायचं धाडस वज्राला झालं नाही. सांजीमुळे आपल्याला काय काय करायला लागतंय. अजून 1 तास आणि आपण कायमचं या चांगल्या माणसाच्या आयुष्यातून निघून जाणार हा विचार वज्राला सहन होईना. त्याच्या डोळ्याच्या कडेनं पाणी बाहेर आलं तेव्हा तो भानावर आला. पलाश त्याचा आवरायला घरी गेला. जाताना वज्रानं स्टेशन वॅगननं जायचं ठरवलेलं होतं. त्यात पंपावरचं डिझेल भरलं, ऑइल चेक केलं, हवा चेक केली आणि पुढचा काही काळ पंपावर गाड्या आणि ट्रक येतच राहिले. पण आज वज्रानं त्यातल्या कोणालाच जेवायला थांबायचा आग्रह केला नाही. संध्याकाळी 7 वाजायच्या सुमाराला पलाश मीटिंगला जायला निघाला. अंगात भारी सूट आणि ओठात सिगार अशा थाटात तो एखादा इंग्रज अधिकारी वाटत होता. सांजीचा निरोप घेण्यासाठी तो गेला. केव्हा एकदा हा जातोय आणि आपण तिजोरी मोकळी करतोय असं वज्राला झालं. प्रत्यक्ष कृतीपेक्षा त्याचा विचार जास्त भयावह असतो याचा अनुभव त्याला येत होता. सांजीचा निरोप घेऊन पलाश बाहेर आला आणि आपल्या गाडीत बसायला लागला तेव्हा त्याला जवळ घ्यावं असं वज्राला तीव्रतेनं वाटलं. मी येतो, इथलं सगळं नीट सांभाळ, हसून पलाश म्हणाला आणि पुन्हा वज्र भावनाविवश झाला. या इतक्या चांगल्या माणसाला आपण फसवतोय. गाडीत बसून धुरळा उडवत पलाश निघून गेला. वज्र गाडी दृष्टीआड होईपर्यंत थांबला आणि नंतर बंगल्याकडे निघाला. सांजी आधीच तिथे होती. कुठे आहे तिजोरी? वज्राने विचारलं. ती त्याला तिजोरीच्या खोलीत घेऊन गेली. ठीक आहे, तू पंपाजवळ थांब, मला 1.5-2 तास लागतील. एवढा वेळ? सांजीने संशयाने विचारलं. मी म्हणालो होतो ना, या तिजोऱ्या उघडायला सोप्या नसतात, वज्र म्हणाला. त्यांनी तिजोरीचं निरीक्षण केलं. किल्ली नव्हती, म्हणजे फक्त कोड नंबरची जुळणी करून ती उघडत असणार. हे बघ, तू रेस्टॉरंट बंद कर म्हणजे सारखं डिस्टर्ब होणार नाही आणि मला तुझ्या मदतीला यायची गरजही भासणार नाही. ते आधीच केलं आहे मी गॅरेजमधनं मग हत्यारं घेऊन येतो, वज्र म्हणाला आणि बाहेर पंपाजवळ आला. सांजीसुद्धा त्याच्याबरोबर बाहेर आली. वज्राने टूलबॉक्सबरोबर एक रिकामी बॅग पण उचलली. पैसे नेण्यासाठी ती उपयोगी पडली असती. ती हातात घेऊन तो आत जायला वळणार तोच एक जीप आत आली आणि त्यातून 2 पोलीस खाली उतरले. वज्र आणि सांजी दोघांच्याही काळजाचा ठोका चुकला.
सांजी त्याच्याकडे वळली, पण त्यांनी वज्रला हाक मारून बोलवून घेतलं. मग वज्रचा नाईलाज झाला. संपलं सगळं. त्याच्या मनात आलं, हे बघ, डिकी उघड आणि आज स्टेपने टायर पंक्चर झालाय, तो व्यवस्थित कर. एक पोलीस म्हणाला. वज्र आणि सांजी दोघांना हायसं वाटलं. येस सर, लगेच करतो. आणि ते होईपर्यंत आमच्या जेवणाची सोय कर. तो पोलीस सांजीकडे बघून म्हणाला, जेवण तयार नाही आहे, सँडविच करून देऊ? तिने त्याला विचारलं. चालेल, पण पटकन कर. वज्रनं पंक्चर काढून त्यांचं सँडविच खाणं होईपर्यंत 8-10 झाले. वज्रने ठरवलेल्या वेळेत हा मोठा अडथळा निर्माण झाला होता. एव्हाना तो कलकत्त्याच्या दिशेने निघायला हवा होता. आपण आता 12:30ची ट्रेन गाठू शकणार नाही असंच वज्रला वाटलं. त्यानंतर गाड्या सतत येतच राहिल्या. सगळ्यांना जेवायला खायला हवं होतं आणि त्यांना ते करावंच लागलं. सगळं आवरेपर्यंत रात्रीचे 10 वाजले. आज हे तिजोरी उघडायचं आपण रद्द करूया. हे बघ, जे ठरलंय ते करायचं आहे. नाही, आज नाही, वज्रने निक्षून सांगितलं. ती काही बोलली नाही. सावकाश फोन हातात घेतला आणि म्हणाली, तू तिजोरी उघड, नाहीतर नागपूरच्या कारागृहात जा. अगं, तूच म्हणाली होतीस ना की मला पूर्ण 24 तासांचा अवधी देशील तू पळून जायला. हे बघ, पलाशला उद्या सकाळी 8 वाजेपर्यंत कळणार सुद्धा नाही तू इथे आहेस का नाहीस ते. आणि तिजोरीचं म्हणशील तर तो आणखीन 2-3 दिवस ती उघडणार सुद्धा नाही. त्यामुळे तुझ्याकडे भरपूर वेळ आहे. तू तिजोरी उघड, सांजी म्हणाली. वज्रनी तिच्या डोळ्यात पाहिलं. तिने खरंच पोलिसांना बोलवलं असतं. आता त्याला रात्री 12:30ची गाडी मिळाली नसती, पण वेश बदलून तो कलकत्त्यात एक दिवस दडून राहू शकत होता. त्यांनी बाहेर जाऊन पुन्हा टूलबॉक्स आणली. एक ट्रक डिझेल भरायला आला, पण सांजी त्याला अटेंड करायला गेली. वज्र तिजोरीपुढे मांडी घालून बसला आणि कान तिजोरीला लावून तिजोरीची डायल सावकाश डावीकडून उजवीकडे फिरवायला सुरुवात केली. काही सेकंदात तिजोरीचा पहिला खटका सुटल्याचा आवाज आला. त्यानंतर वज्रने उलट दिशेने पुन्हा डायल फिरवायला सुरुवात केली. काही अवधीत दुसरा खटका सुटला. अशा पद्धतीनं 6 खटके त्यांनी आरामात मोकळे केले आणि तिजोरीचं दार उघडलं. केवळ 11 मिनिटांचा खेळ. आतमध्ये 100 आणि 500 रुपयाच्या नोटांची बंडलं नीट रचून ठेवलेली होती. वज्रनी आपल्या हाताने ती बंडलं उचलण्यासाठी हात घातला आणि मागच्या बाजूने आवाज आला, अरे काय करतोयस तू हे शीर्ष? वज्रनी मागे बघितलं. पलाश घोष उभा होता. त्याचा चेहरा कठोर झाला होता. वज्र असं काही करेल हे त्याच्या स्वप्नात सुद्धा नव्हतं. दमदार पावलं टाकत तो तिजोरीजवळ बसलेल्या वज्रजवळ आला. वज्र हाताने तिजोरीतले पैसे चोरतानाच पकडला गेला होता. पलाश जवळ येताच आपसुकच वज्र उठून उभा राहिला. माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही. मी चोरी करत होतो असं दिसलं असेल तुम्हाला, पण तशी वस्तुस्थिती नाही आहे. विश्वास ठेवा प्लीज. दारात सांजे आल्याची चाहूल वज्रला लागली. ती पांढरी फटक पडली होती, पण चतुराईनं तिने बाजू पलटवली. अरे काय गडबड चालली आहे इथे? अरे यांनी तिजोरी उघडली का काय? मला वाटलंच होतं एक ना एक दिवस हे घडणारच होतं. पलाश, मी तुला आधीच सावध केलं होतं. मी किचनमध्ये असताना हा इथे नजर चुकून आलेला असणार. सांजी उद्गारली. तिच्या बोलण्याकडे फार लक्ष दिलं नाही पलाशने. तो वज्रला म्हणाला, अरे काय करून बसलास तू? काय खुलासा याबद्दल तुझ्याकडे आहे? सगळं सांगतो मी. मी शीर्षसहानी नाही. मी खोटं बोललो तुझ्याशी.
मी वज्र द्विवेदी आहे, नागपूरच्या जेलमधून 1.5 महिन्यापूर्वी पळालेला कैदी. पलाश हताश होऊन खाली बसला. त्याचे हात थरथरत होते. अरे ते वाचलं होतं की मी. तुझ्या बायकोनी सांझीनी काल माझा फोटो आणि बातमी किराणा मालाच्या कागदी पॅकिंगवर पाहिली आणि तिला मी कोण आहे हे समजलं. मी तिजोरी फोडायच्या गुन्ह्यातच सजा भोगत होतो हे तिला कळलं. मग आपल्या घरातली तिजोरी उघडून दे, नाहीतर तुझं नाव पोलिसांना कळवते असा दम तिने मला भरला. तू खोटारडायस पलाश, याच्यावर विश्वास ठेवू नकोस. स्वतःला वाचवण्यासाठी माझ्यावर आरोप करतोय हा. मी पोलिसांनाच बोलवून घेते. सांझी किंचाळून म्हणाली. तू गप्प बस. पोलिसांना बोलवायचं का नाही आणि बोलवायचं असेल तर कधी बोलवायचं हे मी ठरवणार आहे. पलाश म्हणाला. ती रागानं असहाय्य होऊन थरथरत होती. अजून तुला काही सांगायचं आहे का एवढंच? ते पैसे हिलाच हवे होते. हिला एक ठोसा मारून बेशुद्ध करून मी तिला काहीही न देता सगळे पैसे मी नेणार होतो आणि तुला ते सगळे पैसे परतही करणार होतो. त्या पैशाबरोबर मी तुला उद्देशून एक चिठ्ठी लिहिणार होतो आणि हे सगळं कळवणार होतो, वज्र म्हणाला. पलाशने आपल्या धारदार नजरेने त्याच्याकडे पाहिलं. वज्रने सुद्धा ठामपणे त्याच्या नजरेला नजर दिली. हा खोटं बोलतोय असं तुझं म्हणणं आहे? त्यांनी सांझीला विचारलं. अर्थात, माझ्या डोळ्यात बघून सांग. ती ते करू शकली नाही. जा आज जाऊन झोप. मी पोलिसांना फोन, सांझी म्हणाली. त्यांनी तिला हिसडा दिला आणि तिला बेडरूमकडे ढकललं. तो आता एकदम थकलेला आणि म्हातारा वाटायला लागला होता. त्याचे खांदे पार पडले होते. माझ्यावर विश्वास बसावा असं कृत्य मी केलेलंच नाही आहे. पण खरं सांगतो, मी केलेला खुलासा अत्यंत प्रामाणिक आहे. मी पुन्हा पकडला जाऊ नये, मला पुन्हा तुरुंगात जावं लागू नये म्हणून मी तिच्या दबावाखाली येऊन हे सगळं केलं. पलाश थकून बसला. काय नियती आहे साली. ज्या मीटिंगला मी जाणार होतो त्या संस्थेच्या अध्यक्षांच्या बायकोला हार्ट अटॅक आला म्हणून मीटिंग रद्द झाली. त्यामुळे मी इथे लवकर आलो आणि इथे येऊन बघतोय तर माझ्या बायकोच्या कर्तृत्वामुळे मला हार्ट अटॅक यायची वेळ आली आहे. याचा अर्थ मी तुम्हाला जे सांगितलं त्यावर तुम्ही विश्वास ठेवलाय. माणूस ओळखण्यात मी चुकत नाही रे वज्र, पण या बाईला ओळखण्यात चुकलो मी. मी तुमचे सगळे पैसे परत करणार होतो. ते वाचवण्यासाठी सांझीच्या मनाप्रमाणे वागतोय असं दाखवण्यावाचून पर्याय नव्हता माझ्याकडे. तू इथून जा आता वज्र. तू इथे सुरक्षित नाही आहेस. अरे ही बया तुला कधी धोका देईल सांगता येत नाही. बरोबर आहे तुमचं. कुठे जायचं आहे तुला? मुंबईत जातो. तिथल्या गर्दीत मी विरून जाईन कुणाला न समजता. हे बघ, तुला मी लाखभर रुपये देतो. काहीतरी धंदा चालू कर. तू मला मुलासारखी मदत केली आहेस. तू कायम माझ्या स्मरणात राहशील. काय बोलावं वज्राला कळेना. ज्याच्या घरी चोरी केली आणि पकडले गेलो तो माणूस आपल्याला पोलिसांच्या ताब्यात न देता 1,00,000 रुपये बक्षीस म्हणून देतोय. त्याचवेळी वज्रचं लक्ष सांझीकडे गेलं. तिच्या हातात रिव्हॉल्वर होतं आणि ते तिने त्या दोघांवर रोखलेलं होतं. पलाश घोषने सुद्धा तिच्याकडे चमकून पाहिलं. त्याचा विश्वासच बसला नाही. याला एक छदाम सुद्धा घेऊ देणार नाहीये मी. सगळी रक्कम माझी आहे. तू मला थांबवू शकशील असं मनात सुद्धा आणू नको. अगं मूर्ख बये, आपल्या दोघांसाठी हे पैसे मी साठवलेत.
सगळ्या जगाची सफर तुला घडवायची असं माझ्या मनात होतं. हे बघ, ते रिव्हॉल्वर भरलेलं आहे, ते खाली टाक आणि शांतपणे विचार कर. खाली टाकण्यासाठी मी ते हातात घेतलेलं नाहीच आहे. मी पोलिसांना सांगते की एका दरोडेखोराला तू आश्रय दिलायस आणि तिजोरीतले पैसे 2 नंबरचे आहेत. त्या पैशावर तू टॅक्स भरलेला नाहीस. तू गुमान माझ्या मार्गातनं लांब हो, नाही तर गोळी घालीन तुला. सांजीने दम भरला. वज्र अजूनही तिजोरीच्या उघडलेल्या दाराजवळ उभा होता. ज्या प्रकारे सांजी त्या दोघांना बंदुकीच्या इशाऱ्यावर नाचवत होती, त्यांनी त्याच्या मस्तकाची शीरच तडकली. त्यांनी तिजोरीच्या उघडलेल्या दाराला लाथ मारली. दार बंद झालं. सांजीची नजर क्षणभरासाठी तिजोरीकडे वळली. तिच्या लक्षात आलं की तिजोरी पुन्हा लॉक झाली आहे. तेवढ्याच संधी साधून पलाश तिच्या दिशेनं झेपावला. या गडबडीत तिच्या हातातल्या बंदुकीचा ट्रिगर दाबला गेला आणि गोळी सणसणत पलाशच्या छातीत घुसली. हे सगळं इतक्या पटकन घडलं की कोणाला काय झालं तेच कळलं नाही. पलाशचा अजस्त्र देह खाली कोसळला. भीतीने सांजीने आपला चेहरा झाकून घेतला आणि ती मोठ्यांदा किंचाळली. तू तू मारलंस त्याला. वज्रच्या तोंडून शब्द बाहेर पडले. ती क्षणात पळत गेली. आपल्या बेडरूमचं दार तिने बंद करून घेतलं. वज्रला काय करावं ते सुचत नव्हतं. पोलिसांना बोलावण्याजोगी स्थिती नव्हती. समजा तिने पोलिसांना सांगितलं असतं की पलाशला वज्रनेच मारलं तर? वज्र हा पळून आलेला कैदी आहे हे पोलिसांना कळलं असतं तर साहजिकच त्यांनी त्या गोष्टीवर विश्वास ठेवला असता की वज्रनीच पलाशला मारून टाकलं. त्यासाठी वेगळ्या काही पुराव्याची गरजच नव्हती. सुन्न मनानं वज्र तिथे बसून राहिला. तेवढ्यात बाहेर गाडीचा हॉर्न वाजला. वज्रला बाहेर जावंच लागलं. श्रोते हो, तुम्ही ऐकताय अभय बापट लिखित तिजोरी ही कादंबरी. आजचा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.